विजयजी चौगुले यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहताय संपूर्ण नवी मुंबईमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आहेत, आरोग्य शिबिरं आहेत. आज एवढा मोठा एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, वेळ पडली तर बायपास, मोफत डायलिसिस, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, असा भरभक्कम कार्यक्रम या ठिकाणी नवी मुंबईत पाहतोय आपण. नवी मुंबईला एक उत्सवाचं स्वरूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलं आहे आणि आजच्या दिवशी पुरता मर्यादित न राहता 365 दिवस ते लोकांसाठी काम करत असल्याचं चित्र या ठिकाणची उपस्थित असलेली गर्दी पाहून आपल्याला दिसून येते. माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा, तुम्हाला माहितीच असेल, आपल्याला अयोध्यामध्ये रामाचं मंदिर झालं आणि त्या ठिकाणी या भारतामध्ये रामराज्य आलंय आणि ते रामराज्य आल्यामुळे आता कालांतराने जे एवढे दिवस रावण राज्य होतं ते संपून गेलं आणि आता रामराज्य आलंय. तेव्हा आम्ही आता रावणाचं राज्य संपवण्याच्या दृष्टिकोनातून आता या सर्व गोष्टी पुढच्या वाटचाली चालू आहेत आणि आम्ही आता त्या वाटच्या राम राज्याच्या हिशोबाने आम्ही काम करत आहोत. आणि मला माहिती आहे की आम्ही नव्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये एक अयोध्या तयार करायची आम्ही विचारामध्ये. दुसरं कोण काय करतोय हे मी सांगायची गरज नाही, काय मंदाताईंनी काल सांगितलेलं आहे. तर तेव्हा मला काय बोलायचं नाही, पण मला माझा फोकस आहे सामाजिक सेवेच्या दृष्टिकोनातून माझा फोकस आहे. ते शक्य नाही, मला माहिती आहे एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी त्याला किती खर्च येतो हे मला स्वतःला माहिती आहे. आता हे संपूर्ण एवढं मोठं धनुष्य बार आम्ही उचललेलं आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत आम्ही पार पाडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. कारण हे लोकांच्या गरजा आहेत, त्या गरजा भागवण्याचा माझा दृष्टिकोन आहे. आतापर्यंत कोणी डायलिसिसचे मशीन कोणी दिलेल्या नाहीत, स्वतःच्या खिशातून टाकून कोणी आतापर्यंत दिलेलं नाही, आमदार निधीतून पण कोणी दिलेलं नाही. ते विजय चौगुलेने करून दाखवलं. आज एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी वेळ आली तर बायपासची पण आम्ही सुविधा मी या ठिकाणी तयार केली. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण जे काम करायचं ते चांगले पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काम करायचं. मी करून ते चालत नाही. मी करायचे जमाने आता तो संपत आलेला आहे आणि तो त्याचा काळखंड ते ठरलेला असतो. विजय चौगुलेवरती ज्या पद्धतीने वेगवेगळे अस्त्र वापरले जातात, अस्त्राचा उपयोग केला जातो. आता पण मधल्या 10-15 दिवसामध्ये काही अस्त्र टाकायचे हे केले, काही म्हणजे 2G, 3G, 4G पासून असे सर्व लोकांना प्रचार करायला सांगत होते, अरे हे तुम्ही टाका, हे तुम्ही तिकडे ते टाका. तर त्याचा काही माझ्यावरती परिणाम होत नाही. मी प्रामाणिकपणे काम करतोय. मी काय बोलतो तर आपलं काम बोलण्याचे आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय. जेवढं ईश्वराने मला जेवढी ताकद दिलेली आहे, माझे जेवढं अंतरून आहे तेवढंच 5% त्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे. आणि या नव्या मुंबईमध्ये ज्या गोष्टी विजय चौगुले करू शकतो त्या गोष्टी कोणी करू शकत नाही. कारण 25-30 वर्षामध्ये सत्ता असताना, 15-15 वर्ष पालकमंत्री असताना SRA आणू शकले नाही, पण विजय चौगुलेंनी या नव्या मुंबईमध्ये SRA आणला. पण त्या SRA वरती पण यांची वक्रदृष्टी आणि SRAचं निमित्त काय सांगितलं तर यांना पाणी कुठून देणार. मला साधं उदाहरण तुम्हाला विचारायचं. आज कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंट चालू आहे, तिथं पण 5.1 पर्यंत FSI चालू आहे, मग त्याला कुठून पाणी देणार आहे. ज्या रिडेव्हलपमेंटसाठी स्वतः नेते लोक मिटिंग घेतात, जाऊन कॉलनीमध्ये मिटिंग घेतात, तुम्ही रिडेव्हलपमेंट करा सांगता. मग इथं झोपडपट्टीमध्ये का सांगू शकत नाही? झोपडपट्टीमध्ये का तेवढाच FSI मिळणार आहे झोपडपट्टीला? आणि तो तर विषय सोडून द्या. जास्तीत जास्त मी बोलतो रामनगर पासून CBD पर्यंत SRA झोपडपट्टीसाठी आणि कॉलनी भागामध्ये काय पकडलं तर किती % SRA असेल? 100 एकर असेल, 125 एकर असेल. त्याला यांचा विरोध आहे. पण आडोली भुतोली येथे 250 एकर जमिनीवरचा त्यांनी रिझर्वेशन उचलला. म्हणजे 100-125 एकर
झोपडपट्टीला विरोध आहे, पण 250 एकर वरचं रिझर्वेशन उचललं गेलं. हे कोणाच्या याच्याने उचललं, कोणाचे हात त्याच्यामध्ये माखले गेलेत, कोणी त्याच्यामध्ये पैसे खाल्लेत, करोडो रुपये कोणी खाल्ले. फक्त ते युतीचं शासन आहे. मी युतीमध्ये आहे म्हणून मी शांत बसलोय. नाहीतर आर पारची लढाई या झोपडपट्टीसाठी मला लढायचं म्हणत आहे. आणि याचा जो पुढचा पार्ट असेल या वाढदिवसाच्या नंतरचा, या लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो पुढचा पार्ट असेल तो झोपडपट्टीसाठी मी आंदोलन छेडणार आहे. मागे एकदा आंदोलन छेडलेलं होतं आणि SRA साठी मी आंदोलन छेडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा मी या सर्व गोष्टी घालणार आहे. कारण इथे जी हुकुमशाही चालू आहे, जी हुकुमशाही कुठेतरी मोडीत काढायची. कोणाच्या बापाची जहागिरी नाही ही नवी मुंबई. आपल्या हातात सत्ता आली म्हणजे का कोणी काय त्या नवी मुंबईचं कोण राजा झाला असं नाही. इथली प्रजा सुज्ञान आहे आणि सर्व गोष्टी जाणून आहे. माझ्यावर जेवढे अन्याय अत्याचार ते कुठल्या गोष्टी सोडल्या नाही. 302 पासून 374 पासून दुसऱ्या माझ्या प्रॉपर्टीच्या PL पासून कुठल्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत आणि समोर उभं राहून त्यांनी सांगा. आणि विजय चौगुले त्यातलं नाही. स्वतःच्या मुलाला मुलगा बोलणारा विजय चौगुले, स्वतःच्या मुलाला माझा मुलगा नाही बोलणारा विजय चौगुले नाही. माझ्यामध्ये गट्स आहेत आणि त्या गट्सनी ते करून दाखवणार नाही. याच्यानंतर मी करत राहणार आहे. आणि माझं म्हणणंच हेच आहे की आज इंद्रावती हॉस्पिटल असेल, ऍपल हॉस्पिटल असेल, आयुर्वेदिकल्या ज्या काही हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी काय सुविधा देण्याची. आणि स्वतः उद्या वेळ आली तर चिंचपाड्यामध्ये आम्ही कन्सुलीला तर माझं हॉस्पिटल आहेच आहे, पण उद्या वेळ आल्यानंतर 100 बेडेड हॉस्पिटल पुढच्या भविष्य काळामध्ये चिंचपाड्यामध्ये उभा करायचा माझा संकल्प आहे. माझ्याकडून नाही झाला तरी महानगरपालिकेचं आपलं सहाय्य घेऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी जो बाळासाहेबांचा आपला मोफत दवाखाना आहे तो करण्याचा माझा प्रयत्न आहे. आमच्या गावामध्ये त्यांची काय परिस्थिती आहे काल मंदा मात्र मी बोलून दाखवलंय. तिथे गेल्यानंतर नाकाला नाक दाबून जायला लागते. मी नाही बोललो, काल मंदा मात्र स्वतः बोलले. मग त्याच्यावर समजून ना, जे स्वतःचे गाव सुधरू नाही शकलेत, आम्ही झोपडपट्टी सुधरायला निघालोय, तर यांना तिथं पण मिरची लागते. आणि माझं म्हणणं हेच आहे कालच्या विषयावरती, जे काम आशिषनी 10 वर्ष मेहनत घेतली, त्याने त्यासाठी प्रयत्न केले, दुसऱ्यांच्या कामामध्ये श्रेय कशाला घेता? स्वतःच्या कामावरती श्रेय घ्या ना. दुसऱ्यांच्या कामामध्ये जाऊन श्रेय घेण्याची यांची आदत पडलेली आहे. यांना वाटतं की आमचंच आहे आणि बाहेरून लोक जमा करायचे आणि हे करायचं. वेळ काळ हा प्रत्येकाला ठरलेला असतो आणि वेळ काळ जे करायचं इथंच भरायचं आणि त्याला तो कोणी काय चुकलेला नाहीये. त्याच्यात मी सुद्धा काय चुकलेलं नाही.